वाजवते ना, तिला पोट जरा भरलेलं वाजवते हो. म्हणजे तुला पण आता भूक लागली असेल, चरायला जाऊ हो का? चांदणी, ए चांदणी, तुला लय भूक लागली का? घाबरू नको. जंगलातली बाई एकच कोपड्याला पडते, तसं कोण जातं, कोणाच्या घरी जात नाही. आता खालच्या आलीला आमचा घर, वरच्या आलीच्या बायांचे कोण येत होता. आता नुसता फोन केला तरी काहीतरी आहे मला बोलवले, लगेच जाते मी. मला काम टाकून सुद्धा आम्ही जाता, म्हणजे ओढ लागली ना आम्हाला ना. मना पण त्यावेळेस असं वाटतं का मी गटात गेली ना का मी पुढं पाऊल घातलं तर मागं घेणार आणि पुढंच जाणार. गरीब परिस्थिती होती, 5 मुलं म्हणा, लहान होतील, मुलं टाकून कुठे कामाला पण जाऊ शकत नाही ना. गावड्यावर काय काम आहे, काय बाई काम करणार आहे. म्हणून मी दारू करीत होती. दारू बनवून मी विकायचो, माझा घर खर्च ते आणि माझी लहान मुलं त्यानंच सांभाळायचो. आमची एक गावात माणूस होता ना सुरुवातीचा, म्हणजे मला पक्का पश्चाताप ते दारूचा झाला. तो माणूस गवंडी काम करायचा. खरा सांगता तो म्हणा परिस्थिती माझ्यावर झाली तर मी काय केलं, असा 2-4 दिवस हिसाब ठेवला आणि त्याच्या घरी गेलो. शेवटी त्याची बायको लागला, त्याची पण लहान 3 मुलं होती. तर तिथं गेली, त्यांनी भरपूर दारू पेलेला, 2 भाकरी अशा ताटात बायकोनी वारलेल्या अशा फेकलेल्या, पाण्याचा तांब्या असा फेकला. तेव्हा मला रातभर झोपली नाही का काय करावा. का मी मजा करते पण ती बाईची परिस्थिती लय वाईट आहे. मग माझ्या गटाच्या महिलांना मी बोलवले माझ्या घरी मीटिंग घ्यायला. काही दारू वाईट आहे, 10-20 बायांचा पण नाश करू शकतो, त्यांचे परपंचन काय राहील पैसा. मग त्यांना विचारला ना मी का म्हणा तुम्ही मदत कराल का. तर म्हणा ते बायाही सांगितलं का तुम्ही दारू जर बंद करीत असाल, ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल त्यावेळेस तुम्हाला आम्ही उपयोगाला या ना, पैसे बँकेतल्या काढून द्या, काही पण काढून देऊत तुम्हाला. पण आता तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळेस मी 50,000ची मागणी केली का म्हणा 50,000 रुपये पाहिजे. मग 50,000 रुपयांनी मी 2 म्हशी खरेदी केल्या. 2 म्हशी त्यांना खुराक बिराक लागणारा आणला. शेड तर नव्हताच. मग आम्ही दोघं जायचो जंगलात, तिकडून कारवी काय साहित्य लागतं अशा मिरी आणल्या, वासरीस आणले ना. तो शेड उभा केला ना, जमीन चोपली मातीची अशी चोपता अशी ना, त्यात त्या म्हशी बांधल्या. म्हणजे त्यान मोठ्या बारक्याचा पण काहीच नाही, कामाविषयी नाही, काहीच नाही तसा करायचा. असा जिथं कमी तिथं आम्ही. जसं पैसे समजा आता ये महिन्याला 2,000 आले तर 2,000 रुपये भरायचं. आता आपण जास्त कशाला खर्च झाला, म्हस आजारी झाली, बोल डॉक्टर आला त्यानं बिल दिलं, 1500 बचले तर 1500 द्यायचं, असं करून परतफेड केलं. आता मला कोणी सांगला का दारू चालू कर, किती काय सांगला, किती पैसे कबूल केलं तरी ते गोष्टीला मी जाणार नाही, म्हणजे योच करेन. लय नाही पोटा एवढा देई देवा, लय नाही इठ्ठला, म्हणजे पक्का नको पोटा एवढा दे.